नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादितचे जिल्हा समन्वयक 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। आग्रा रोडवरील एका लॉजमध्ये बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशींना न्यायालयाने सुनावली कारावासाची शिक्षा। जुनोधळे गल्ली नंबर 14 येथील शनी मारुती मंदिरात अखंड हरिनाम सप्तास प्रारंभ। आणि शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघ धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे येथील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादितचे जिल्हा समन्वयक शुभम बिकादेव यांना 5,000ची लाच स्वीकारताना बुधवारी रंगेहात पकडण्यात आले। त्यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धुळे येथील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादितचे जिल्हा समन्वयक शुभम बिकादेव यांना 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदाराने वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत इंडसइंड बँकेकडून 24.96 लाखांचा JCB खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले होते। या कर्जाच्या 18 हप्त्यांची मुदतीत परतफेड केल्यानंतर संबंधित योजनेतून व्याजाचा परतावा मिळावा म्हणून तक्रारदाराने दिनांक 14 जुलै 2025 रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादितच्या धुळे कार्यालयात भेट दिली। यावेळी जिल्हा समन्वयक शुभम बिकादेव यांनी प्रस्ताव पुढे पाठवण्याच्या बदल्यात तक्रारदाराकडे 5,000 रुपयांची लाच मागितली। ही रक्कम न दिल्यास प्रस्ताव पाठवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले। त्यामुळे तक्रारदाराने याबाबत धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता समन्वयक शुभम देव यांनी तक्रारदाराकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर बुधवारी पथकाने शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर सापळा रचला। यावेळी जिल्हा समन्वयक शुभम देव यांनी तक्रारदाराकडून 5,000ची लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात शुभम देव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंके, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल तसेच पथकातील अंमलदार राजन कदम, मुकेश आहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींनी केली। धुळे शहरातील आग्रा रोडवरील एका लॉजमध्ये बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशींना न्यायालयाने 4 व 3 महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे। धुळे शहरातील आग्रा रोडवरील एका लॉजमध्ये बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशी नागरिकांना वेगवेगळ्या कलमान्वये 6 महिने, 3 महिने साध्या कारावासाची शिक्षा धुळ्याच्या न्यायालयाने सुनावली आहे। भारतात बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना शिक्षा होण्याची उत्तर महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे येथील आग्रा रोडवरील एका लॉजमध्ये बांगलादेशी नागरिक थांबले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार तसेच ATSच्या धुळे शाखेला मिळाली। त्यामुळे या दोघा पथकांनी संयुक्तपणे कारवाई करीत या हॉटेलमधील एका खोलीमधून 4घांना ताब्यात घेतले। त्यांची प्राथमिक चौकशी केली असता त्यांची नावे मोहम्मद महताब बिलाल शेख, शिल्पी बेगम बशीर मुन्शी, ब्युटी बेगम मातुब्बर, रिपा माकोल मातुब्बर असल्याचे स्पष्ट झाले। या 4घांकडे भारतातील रहिवास सिद्ध होतील अशी बनावट कागदपत्रे आढळून आली। हे 4घे बांगलादेशी नागरिक एका एजंटच्या मदतीने बांगलादेशमधून दिल्ली आणि त्यानंतर रेल्वेच्या माध्यमातून धुळ्यात आल्याचे देखील तपासात निष्पन्न झाले। त्याचप्रमाणे हे 4घे बांगलादेशी रोजगारासाठी आल्याची माहिती तपासात पुढे आली। त्यामुळे या 4घांच्या विरोधात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले। न्यायालयाने 4 बांगलादेशी नागरिकांना दोषी ठरवले आहे। त्यांना विविध कलमान्वये 3 महिने साधी कारावास आणि प्रत्येकी 1,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली। दंड न भरल्यास 15 दिवसांची साधी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। तसेच 6 महिने सक्त मजुरीची शिक्षा आणि 5,000 रुपये दंड भरण्याची शिक्षाही सुनावण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यामध्ये 4 बांगलादेशी हे अवैधरित्या इथे आढळून आल्यामुळे त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याच्यामध्ये 4 आरोपीची नावं आहे मोहम्मद एफ्ताब बिलाल शेख, शिल्पी बेगम कबीर मुन्शी, ब्युटी बेगम मातब्बर आणि रिपा मातब्बर। या 4घांना आपण अटक केली होती। त्यानुसार आपण केस चार्जशीट केली आणि पासपोर्ट ॲक्ट व इतर ॲक्ट अन्वये त्यांना एकूण 9 महिने आणि 6,000 रुपये अशी शिक्षा माननीय कोर्टानं काल जाहीर केली। धुळे शहरातील जुने धुळे गल्ली नंबर 14 येथील शनी मारुती मंदिरात संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास बुधवारी सुरुवात करण्यात आली। धुळे शहरातील जुने धुळे गल्ली नंबर 14 येथील शनी मारुती मंदिरात सालाबादाप्रमाणे संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त
अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताहास बुधवारी प्रारंभ करण्यात आला. संत सावतामाळी भजनी मंडळाने हरिनामाच्या जयघोषात भजनाने पहिल्या दिवसाची सुरुवात केली. या हरिनाम सप्ताहास परिसरातील सर्व भाविक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. 7 दिवस रोज रात्री हरिभजन करून सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. 7व्या दिवशी संत शिरोमणी सावता महाराज व संत नामदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. तरी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन शनी मारुती मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आले आहे. सुभाष नगर गल्ली नंबर 14 जुने जुळे अखंड वर्षाची परंपरा असलेल्या शनी मारुती मित्रमंडळातर्फे श्री संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्त दरवर्षाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. आज पहिला दिवस होता. सकाळी 11 वाजेला पंचपदीच्या याच्यानुसार अभंगाची सुरुवात झाली. सुमधुर संवादात पंचपदीच्या याच्यानुसार भजनांच्या अभंगात कीर्तनाच्या आनंदात उत्सवात सप्त्याला सालाप्रमाणे सुरुवात झाली आहे. दिनांक 23/7/2025 रोजी भव्य दिव्य असे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. रोज सायंकाळी 7:30 ते 8:30 वाजेपर्यंत महिला भजना मंडळाचा कार्यक्रम असतो. 9:30 ते 11:30 वाजेपर्यंत सुमधुर कीर्तनांचा आणि भजनाचा कार्यक्रम मंदिरात आयोजित असतो. सर्व भाविकांनी या कीर्तनाचा आणि भजनाचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती. शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघ धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या सभागृहात संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जेटी देसले यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात गुरुवारी संपन्न झाली. शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघ धुळेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे गुरुवार दिनांक 17 रोजी संघाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जेटी देसले हे उपस्थित होते. सभेत विषय पत्रिकेवर एकूण 5 विषय घेण्यात आले होते. यात दिनांक 18/7/2024 रोजी झालेल्या वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, दिनांक 1/4/2024 ते दिनांक 31/3/2025 पर्यंतच्या संघाच्या कामाचा अहवाल वाचून कायम करणे, दिनांक 1/4/2024 ते 31/3/2025 पर्यंतच्या जमा खर्चाचे 33 पत्रक ताळेबंद हिशोबास मान्यता देणे, दिनांक 1/4/2025 ते 31/3/2026च्या जमा खर्चाचे अंदाजपत्रकास मंजुरी देणे आदी विषयांवर चर्चा होऊन विषय मंजूर करण्यात आले. आयत्या वेळी येणाऱ्या विषयांवरही सभेत चर्चा करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जेटी देसले, उपाध्यक्ष ॲडव्होकेट MS पाटील, कार्याध्यक्ष प्राध्यापक DV खैरनार, सचिव प्राध्यापक KB बागुल, कोषाध्यक्ष KD लोखंडे, सहसचिव नरा अग्रवाल, सदस्य विमलबाई पवार, GG पाटील, AF लोंढे, सुभाष पवार आदी उपस्थित होते. आज रोजी 17/7/2025 रोजी शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होती. या सभेमध्ये सर्व विषयांचा अजेंडा असतो आणि त्या अजेंड्याप्रमाणे कामकाज चालतं. शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघ हा ज्येष्ठ नागरिक संघांसाठी आहे. या संघामध्ये साधारणतः 500 ते 600 सभासद आहेत आणि दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजेला आमची मीटिंग होते. त्या मीटिंगमध्ये कमीत कमी 50-60 सभासद हे हजर असतात. वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होते, प्रबोधन होतं, मनोरंजनाचे विषय येतात, विद्वान लोकांची भाषणं ठेवली जातात, त्यांचे विचार इथे व्यक्त केले जातात आणि एक प्रबोधनाचा कार्यक्रम. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 60च्या पुढचे जे लोक आहेत ज्येष्ठ नागरिक, त्यांनी समाजाकरता सुद्धा काहीतरी देवसेनानी कार्य केलं पाहिजे या उदात्त हेतूने हा संघ चालवला जातो. या संघाची शिवतीर्थवरती स्वतःची 2 मजली इमारत आहे. त्या इमारतीमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या संघाचे सर्व सभासद हायली क्वालिफाईड आहेत, सुशिक्षित आहेत. कोणी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहेत, पत्रकार आहेत आणि फोटोग्राफर पण आहेत. ते आमचे सभासद आहेत आणि ते आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात. आणि त्यातल्या त्यात प्रेस फोटोग्राफर जे लोक आमच्याकडे येतात, ज्यांना मी आता मुलाखत देतो आहे, ते लोकसुद्धा आम्हाला दरवर्षी सहकार्य करतात. मी त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. आमच्या संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब जेटी देसले आणि मी स्वतः MS पाटील ॲडव्होकेट उपाध्यक्ष आहे आणि आमचे नानासाहेब BN पाटील हे प्रेसकॉमचे अध्यक्ष आहेत, धुळे जळगाव नंदुरबार तिघे जिल्ह्याचे. आणि आमचे PC पाटील साहेब हे संत तुकाराम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आहेत. आज रोजी नुसताच आमच्या संघाचे सभासद नाही तर शहरातील इतर जे संघ आहेत त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांना आम्ही आमंत्रण देतो. अतिशय छानपैकी खरी हे आमचे 80 वर्षाचे केशवराव लोखंडे यांच्या संघाचे कोषाध्यक्ष आहेत.
तर आमच्याकडे संपूर्ण व्यवहार अतिशय चोख ठेवला जातो. 1 रुपयाचा सुद्धा हिशेब आपल्याकडे असतो. ट्रान्सपरन्सी आपण ज्याला म्हणतो ती आहे. आणि ज्येष्ठांसाठी ज्येष्ठांनी चालवलेला संघ हे फार महत्त्वाचं आहे. आमच्याकडे 60 वयापासून तर जवळजवळ 88 वयापर्यंत सभासद आहेत. आश्चर्य असं की आजच्या मिटिंगला जवळजवळ 110-120 सभासद हजर होते. आश्चर्य असं की त्याच्यापैकी 2-3 सभासद हे 88 वयाचे होते. वरच्या मजल्यावर सभा घेऊन सुद्धा ते वरच्या मजल्यावर जिना चढून आले आणि म्हणून ते कौतुकाला पात्र आहेत. आणि इथे विचारविनिमय जे चालतात समाजामध्ये, जो त्याज्य भाग आहे, जो दुर्लक्षित भाग आहे, त्या लोकांना मदत करणे, त्या लोकांच्या समस्या समजून घेणे, वृद्धाश्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिथे जाऊन त्यांची विचारपूस करणे. त्यानंतर आता नुकतीच खानदेश विभाग फिस्कॉमतर्फे नानासाहेब बी.एन. पाटील यांची महात्मा फुले जन आरोग्य शिबिर, जन आरोग्य समिती, महात्मा फुले जन आरोग्य तक्रार समितीवरती नानासाहेब बी.एन. पाटील आणि मी स्वतः ॲडव्होकेट M.S. पाटील आमची दोघांची निवड झाली. त्या कमिटीचे अध्यक्ष कलेक्टर साहेब असतात, त्याचे सचिव श्री पटेल असतात. आणि आता त्याच्या कामाच्या निर्देशावर आम्ही समजून घेऊ आणि त्या पद्धतीने नुकतीच ऑर्डर आम्हाला आलेली असल्याने ते काम आम्ही सुरू करू. आणि हे सर्व करत असताना जीवनामध्ये आनंद घ्यावा. बऱ्याच वेळा आपण बघतो की विशिष्ट वयानंतर माणसाच्या जीवनात एक नैराश्य, त्या नैराश्याच्या पोटी बरीच माणसं जी असतात ती घरातच राहतात, घरामध्ये अवेदना होते. बऱ्याच वेळा घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तींकडून त्याचे आव्हान केले जातात, पण ते होत नाहीत. आणि उलट या संघात आल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती वेगळं प्रफुल्लित वातावरण असतं, चेहऱ्यावर हास्य असतं. आणि अशा पद्धतीने आम्ही कामकाज करतो. त्या कामकाजाबद्दल हा व्यक्तिगत आपल्याला थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादितचे जिल्हा समन्वयक 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. आग्रा रोडवरील एका लॉजमध्ये बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशींना न्यायालयाने सुनावली कारावासाची शिक्षा. जुनोधळे गल्ली नंबर 14 येथील शनी मारुती मंदिरात अखंड हरिनाम सप्तास प्रारंभ. आणि शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघ धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.